Friends, alkanes, the topic, and chemical reactions of alkanes, that part we are considering now. आता त्यामध्ये अल्केनचं नायट्रेशन बघितलं, अल्केनचं आपण हॅलोजिनेशनमध्ये क्लोरिनेशन बघितलं, ब्रोमिनेशन बघितलं. क्लोरिनेशनमध्ये रॅडिकल मेकॅनिझम आहे, ब्रोमिनेशनमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, ते समजून घ्या. आणि आता आपण आयोडिनेशन बघतोय. त्याला बघा, आता आयोडिनेशनमध्ये बेसिकली एक्झाम्पल म्हणून मिथेन घेतलं, मग इथेन असेल, प्रोपेन असेल, हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय आयोडीन. त्यामुळे एक एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यावरून दुसरं एक्झाम्पल आलं तर काही फरक पडत नाही. समजा इथं CH3 ग्रुप, इथेन, ओके. आता प्रोपेन असेल तर 2 टाईप्स ऑफ कार्बन, मग 2 मिक्सचर ऑफ 2 प्रोडक्ट्स, ओके. ते नोट्समध्ये आपण काही विशेष नाही आहे. मुद्दा इथं सांगण्यासारखा काय असतो त्याच्यात जास्त वेळ लावूया आपण. तर मुद्दा काय आहे की बेसिकली आयोडिनेशन म्हणजे हायड्रोजन रिप्लेस्ड बाय आयोडीन, त्याच्यामध्ये HI बॉन्ड, आता हा आपला पिरियडिक टेबलशी रिलेटेड मुद्दा आहे पण सोपा आहे. HI बॉन्ड HClच्या तुलनेत ॲज कम्पेअर्ड टू HCl किंवा HBr याच्या तुलनेमध्ये HI बॉन्ड इज वीक, म्हणजेच गेट्स इझिली ब्रोकन. त्यामुळे काय होतं देअरफॉर द रिॲक्शन अंडर कन्सिडरेशन, हे सगळीकडे नाही, या अल्केनचं आयोडिनेशन या टॉपिक या पॉईंट पुरतं बरं का. देअरफॉर द रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. मी एक्सप्लेन करता बोलतो त्यामुळे बारीक अक्षर हे काही तुम्हाला असं डोळे असे दिसलंच पाहिजे अशा अर्थाने नाही, म्हणजे मुद्दाम सांगतो आहे मी, जे ऐकताना थोडंसं लिहिलं इम्पॅक्ट होण्यासाठी, तर ते तेवढंच दिसलं तरी बस. द रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. मग आम्हाला तर ही रिॲक्शन आम्ही करतो आहे कशासाठी, अल्केन फॉर एक्झाम्पल मिथेन विथ आयोडीन गिव्ज मिथाइल आयोडाइड, कॉमन नेम आयोडोमिथेन, IUPAC, आयोडोमिथेन रिव्हर्सिबल आहे. ती का आहे तर म्हणताना काय म्हणतात की ड्यू टू रिड्युसिंग ॲक्शन, रिड्युसिंग ॲक्शन ऑफ HI असं म्हणतात. ते ठीक आहे, म्हणजे ते दॅट इज नॉट रॉंग, म्हणजे पण का यांच्या पण रिॲक्शन्स असतात. तर मुद्दाम काय आहे की डाऊन द ग्रुप फ्लोरीनची जरा स्पेशल केस आहे, हजार्डस म्हणून तो जास्त प्रत्येक वेळेला चर्चेत नसतो. क्लोरीन पिरियडिक टेबल, ब्रोमीन ॲटॉमिक साईज वाढतो ना, त्यामुळं बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस आणि त्यामुळं ब्रेकिंग इझी आहे, ओके. त्यामुळं हायड्रोजन इज इझिली अवेलेबल, हा बॉन्ड ब्रेक होऊन, आणि त्यामुळं मग हायड्रोजन याला मिळतो, म्हणजे ती रिड्युसिंग ॲक्शन झाली, म्हणून ते रिड्युसिंग ॲक्शन, मेकिंग अवेलेबल हायड्रोजन फॉर द रिव्हर्स रिॲक्शन, म्हणून रिड्युसिंग ॲक्शन ऑफ HI. मग ते या रिॲक्शन पुरतं आहे, म्हणून ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. उद्या आणि कुठंतरी HI बाय प्रोडक्ट असेल तर लगेच त्याला रिव्हर्सिबल करू नका, ओके. येस, ते एक सांगायचं होतं. अशा ज्या गोष्टी सांगायच्या असतात त्या चर्चेमध्येच येतात, त्या नोट्स पुस्तकात नसतात, ओके. तर ती एक गोष्ट. आणि मग हाच का तर बाबा HCl HBrच्या तुलनेमध्ये हा वीक बॉन्ड आहे, कारण आयोडीन ॲटॉमिक साईज इज मोर, त्यामुळे टू ब्रेक इट इज इझी, बॉन्ड एनर्जी इज लेस HI, एक गोष्टी. मग आम्हाला तर या मेथडनी समजा आयोडीन मिथेन किंवा आयोडिक इथेन, एक्झाम्पल मिथेनचं घेतलं आयोडिनेशन, म्हणजे आयोडिनेशन ऑफ अल्केन करायचं असेल आणि ही रिव्हर्सिबल आहे, ती आम्हाला इन फॉरवर्ड डिरेक्शन घेऊन जायची असेल, जेवढं शक्य आहे तेवढं मॅक्झिमम. समजा की 10% 15% फॉरवर्ड गेल्यावर इक्विलिब्रियम येत असेल तर आम्हाला बाबा जाऊ ऑलमोस्ट कम्प्लिटली जाऊ दे. काही केसेसमध्ये शक्य नसेल तर 90% फॉरवर्ड जाऊ दे, प्रोडक्ट मेन जास्त मिळायला पाहिजे ना, ओके. तर मग आमचा अभ्यास सुरू झाला केमिस्ट्रीतल्या लोकांचा, म्हणजे आमचा, म्हणजे तुम्ही पण करणार. इफ दिस रिॲक्शन, एक्झाम्पल म्हणून मिथेन घेतलं, आता इथं कंडेन्स फॉर्म लिहिला, इफ दिस रिॲक्शन इफ इट इज कॅरिड आउट इन प्रेझन्स ऑफ HGO म्हणजे मर्क्युरिक ऑक्साईड. आता बघा ऑक्सिजन -2 म्हणजे मर्क्युरी +2, ऑक्सिडेशन नंबर रेडॉक्स. मग +2 वाला Hg म्हणजे मर्क्युरिक IC, +1 वाला Hg असता
तर तो मर्क्युरस OUS, त्या व्हरायटीमध्ये लोअर ऑक्सिडेशन स्टेट असतो तो OUS आणि हायर असतो तो IC. म्हणून हा मर्क्युरिक ऑक्साईड. इन प्रेझेन्स ऑफ मर्क्युरिक ऑक्साईड ऑर इन प्रेझेन्स ऑफ HiO3, एका वेळेला कुठलं तर एकच बरं का, जे सोयीचं असेल ते, शिकताना तिन्ही शिकतो आहे आपण. ऑर इन प्रेझेन्स ऑफ HiO3. आता या HiO3चं बॉन्डिंग वगैरे वेगळ्या टॉपिकमध्ये आपण 12th शिकत असतो, थोडासा उल्लेख इकडे तिकडे होऊ शकेल, तर आता नको त्यात जायला, सांगून ठेवलं तरी पण. पी ब्लॉक एलिमेंटमध्ये ऑक्झी ॲसिड्स ऑफ हॅलोजन असं आहे, त्यावेळेला ते त्या अँगलनी पण कळेल, ऑफ हॅलोजन्स. ओके, ठीक आहे, ऑक्झी ॲसिड्स. आता तो मध्येच मुद्दा नको. आता याच्यामध्ये जर ऑक्सिडेशन नंबर काढला, हायड्रोजन ऑलवेज +1, रेडॉक्स पुन्हा बघा, ऑक्सिजन -2, त्याचे 3 आहेत म्हणजे -6, म्हणजे याचा अर्थ आयोडीन +5 येतो. ओके, एक गोष्ट सांगून ठेवलं. मुद्दा काय, इन प्रेझेन्स ऑफ HgO ऑर HiO3 ऑर HNO3. आता HNO3चं पुन्हा तसंच आहे. आता ही रिॲक्शन सेपरेटली आपण रेडॉक्समध्ये पण बघितलेली आहे आणि पुढं पण येणार आहे पी ब्लॉक एलिमेंटमध्ये, पण आपण तरी ती असं सांगतोय म्हणजे याचा अर्थ इथं घ्यायचं नाही असं नाही. गरजेचं असेल तर घ्यायचं, गरजेचं नसेल तर उल्लेख करायचा. तर HNO3 ॲक्च्युली हॅज टेंडन्सी टू गेट डिकम्पोज टू गेट NO. आता बघा, नायट्रिक ॲसिडमध्ये पण HNO3मध्ये नायट्रोजन ऑक्सिडेशन नंबर +5. +5चा जर +2 होतो आहे, याचा अर्थ डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. मग डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे याने घेतलेत, +5 वाल्याने घेतलेत, तर कोणीतरी दिलेले असले पाहिजे यातले. तर इट गिव्ज नेसेंट ऑक्सिजन प्लस वॉटर. आता ते रेडॉक्स आपल्याला झालेलं आहे, तुम्हाला त्यानिमित्ताने पुन्हा एकदा बॅलन्स करा. आता आहे होमवर्क. इथं मला फक्त एवढं सांगायचं होतं. मुद्दा काय आहे की त्यानिमित्ताने हे बघितलं, HNO3 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कंडिशन्सवरती आहे रिॲक्शन. नायट्रेशनला पण वापरतो आपण, कॉन्सन्ट्रेटेड, इथे डायल्यूट. तर हे पण एक बॅलन्स करा, एक वेगळं काम, रेडॉक्स होमवर्क तिथे घेतलं असलं तरी न बघता करा. मर्क्युरी ऑक्साईड ऑर HiO3, आयोडिक ॲसिड म्हणतात त्याला. म्हणजे तुम्हाला आयोडीनचं आता आपल्याला एवढं तरी, म्हणजे आता ऑक्झी ॲसिड म्हणजे पटकन सांगायला काही हरकत नाही, कारण कुठलाही हॅलोजन म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालेलं आहे. म्हणून म्हणलं तो आपला शिकवतानाचा काय सिक्वेन्स असायला पाहिजे तो मी पुन्हा पुन्हा सांगितलेला आहे. ओके, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित झालं असेल आणि सांगितलं की ॲटॉमिक नंबर 20 आणि त्याच्यावरून मग ॲटॉमिक नंबर 30 असं इथंपर्यंत केलं. आणि त्याला रिलेटेड रूल्स जरी आले शेवटचा पार्ट त्या टॉपिकमधला, मग सुरुवातीची जी हिस्ट्री आणि केमिस्ट्री महत्त्वाचे एक्झाम्पल्स न्यूमेरिकलचे, असं 2 टप्प्यात अभ्यास केला तरी चालेल, एस्पेशली उशिरा जॉईन झालेले. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, मग आम्हाला माहिती आहे हॅलोजन म्हटलं की 3 लोन पेअर्स अँड 1 अनपेड इलेक्ट्रॉन. मग हॅलोजनमध्ये ज्या सगळ्या हॅलोजनला लागू आहे ते इथं या केसमध्ये आयोडीनला जो अनपेड इलेक्ट्रॉन आहे त्याचा आता 3 लोन पेअर्स आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये 2 लोन पेअर्स आणि मग 1 लोन पेअर शिल्लक राहिली, हा HiO3. त्यानिमित्ताने असं सवय झाली, लगेच या रिॲक्शन्सशी जोडायचं नाही, त्या निमित्ताने चर्चा करतो आहे. मग आता कानावर पडलं, माहीत असणं कुठलं गरजेची गोष्ट आहे, कानावर पडणं, आत्ता व्यवस्थित येणं कुठली गोष्ट गरजेची आहे, आणि आत्ता परफेक्ट यायला पाहिजे अशी कुठली गरज, असं त्याचं ॲनालिसिस, त्याचं सेग्रिगेशन करून अभ्यास करायचा. ऐकताना सगळं व्यवस्थित शांतपणे ऐकायचं. ओके, हे झालं. म्हणजे हा एक वेगळा टॉपिकमधला मुद्दा आहे, पण इथं सांगता येतो ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणून सांगून ठेवलं. त्या अँगलने बघायचं, घाबरून जायचं नाही लगेच. नायट्रिक ॲसिड बॅलन्स करताना चर्चा करायची, आता थोडंसं सांगून ठेवलं ओझरतं. आणि ICOUS असं हा अभ्यास करणे, नाहीतर ही रिॲक्शन लिहिली अशी तर 11वीची फक्त एक्झामच बोर्डची म्हणजे कॉलेजमधली, तर हे एवढं पुरतं. मग एक्झाम्पल फक्त मिथेनच्या ऐवजी इथेन घेतलं की विषय संपला. फक्त उल्लेख करायचा की अरे रिव्हर्सिबल आहे, देअरफॉर वी हॅव टू यूज वन ऑफ दीज. ओके, तर 11वीची एक्झाम म्हणून जर विचार केला, रिॲक्शन आली तर डायरेक्ट असं समजा मिथेनची झाली, नॉमेनक्लेचर लिहावं लागेल, एवढं लिहिलं 1 मार्क मिळेल. नोट म्हणून आली असेल तर बाबा रिव्हर्सिबल आहे बिकॉज ऑफ रिड्युसिंग ॲक्शन ऑफ HI असं नुसतं उल्लेख केला, त्याची डिटेल जरी सांगितलं तरी, आणि मग फॉर दॅट
we have to use one of these reagents, either mercury oxide or iodic acid or nitric acid, then it goes in forward direction. त्याची कारणं बघणार आहे आपण. तर एवढं आता फक्त एवढं लिहिलं तर आपल्या 11वीची एक्झाम पुरतं. पण आपण MCQs आणि साठी करतो आहे, आणि 12वीमध्ये ह्या तिन्ही म्हणजे हॅलोजिनेशनमधल्या तिन्ही प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइडमध्ये रिपीट होणार आहेत. त्यावेळेला डिटेल्स आहेत जे आपण चर्चा करतो आहे. मग त्या डिटेल्स आपल्याला या स्टेजला 11वीत चर्चा करणं शक्य आहे. त्याचा बेसिक्स झालेले आहेत, रेडॉक्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यामुळं आत्ता ऐकून घेऊ, समजून घेऊ, आत्ताच शक्य असेल तर पक्कं करू, तेव्हा रिव्हिजन होईल. किंवा एखाद्याने 11वीत एवढंच लागतं सांगितलं आणि त्यावेळेला डिटेल्स कोणी बघणार असतील तर माझं ऑब्जेक्शन नाही. अभ्यास करा तर तुम्ही तसं करा, आता फक्त ऐकून ठेवा, मुद्दाम सांगतो आहे. ओके, येस. म्हणजे हे असं सांगणं हेच व्हिडिओ लेक्चरचं माझा हेतू पण आहे. रुटीनमध्ये पण लेक्चरमध्ये पण हे सांगत असतो. ओके, तर पहिला मुद्दा लक्षात आला की इन प्रेझन्स ऑफ आयदर HgO और HiO3 और HNO3 द रिॲक्शन गोज, म्हणजे ती रिव्हर्सिबल आहे, ती इट गोज मोर अँड मोर इन फॉरवर्ड डिरेक्शन, वी गेट दिस. म्हणजे काय होतं, हा तिन्हीपैकी एक जो वापरला असेल तो एका वेळेला, इट रिॲक्ट्स विथ HI, इट रिॲक्ट्स विथ HI, आणि मग HIचं कुठल्या तरी वेगळ्या प्रोडक्टमध्ये कन्व्हर्शन झालं, म्हणजे HgO किंवा HiO3 किंवा HNO3 कोण असेल तो इथं. ओके, समजा HiO3 लिहिलं, आणि त्यामुळं HI फॉर्ममध्ये राहत नाही, आणि त्यामुळं रिव्हर्सिबल रिॲक्शन होत नाही. त्यामुळं रिॲक्शन विल गो मोर अँड मोर इन फॉरवर्ड डिरेक्शन. ओके, तर दोन हे असं समजून घ्यायचं, विचार करायचा. त्यानिमित्ताने 11वीचे बेसिक आणि 11वीची एक्झामपुरतं हे लागतं. म्हणजे प्रेशर न घेता ऐकून समजून घ्यावं. आणि केमिकल प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड 12वीचा जो पहिला टॉपिक आहे त्याच्यामध्ये हे रिपीट होतं. त्यावेळेला हे डिटेल्स बघणार असतो, ते आत्ता बघितले त्यावेळेला रिपीट होतील. ओके, आता मग आणखी थोडं याचे डिटेल्स सांगतो, आणि मग त्याचा उपयोग आत्ता सांगितल्याचा उपयोग काय होतो ते पण तुम्हाला आता कळेल. की बॅलन्स ही आता सोपी रिॲक्शन आहे. बॅलन्स रिॲक्शन डायरेक्ट पाठ करतात. मग असं ज्यांनी ऐकलं असेल वगैरे तर त्यांना मग तशी पाठ करायची वेळ येत नाही. ते त्यातली केमिस्ट्रीतली लिंक आणि बेसिक माहीत असल्यामुळं ते त्यांना त्याच्यावरून सहज लिहिता येतं. म्हणजे त्या अर्थाने ते तसं पाठच होतं. ओके, येस. तर आता हेच पुन्हा डिटेलमध्ये. फॉर दॅट आय नीड टू रिमूव्ह दिस फ्रॉम द बोर्ड and then I will again continue. Yes, आता बघा, असं मग अशीच सांगितलं की आयोडिनेशन म्हणजे अल्केन प्लस आयोडीन रिव्हर्सिबल आहे, आणि त्यामुळं 3 रिएजंट त्यातलं सुरुवातीला पहिल्यांदा HiO3चा विचार, म्हणजे मिथेन प्लस I2 यांची रिॲक्शन, बट इन प्रेझन्स ऑफ ती रिव्हर्सिबल नसते. मग इट गोज इन फॉरवर्ड. मग त्याचे कारण काय, तर याच्यामध्ये जो तयार होतो मिथाइल आयोडाईड प्लस HI. ओके, दिस HI सिलेक्टिवली रिॲक्ट्स विथ HiO3 आयोडिक ॲसिड, आणि त्यांचे वेगळे प्रोडक्ट्स तयार होतात, आणि त्यामुळं मग ती जी रिव्हर्सिबल, आताच जस्ट बोललो मी, रिव्हर्सिबल रिॲक्शन होत नाही. हे आता लक्षात आलं. म्हणजे बेसिकली काय आहे तर पुन्हा बघा, थोडक्यात लिहितो. मिथेन प्लस I2, आता इन प्रेझन्स ऑफ HiO3 असल्यामुळे ॲरोवर लिहितो. मग 11वीची एक्झामपुरतं फक्त असं लिहिलं तरी चालतं, पण किंवा बॅलन्स रिॲक्शन डायरेक्टली जातं. आता नेट रिॲक्शन, मग ते बॅलन्स रिॲक्शन डायरेक्ट, मग ते कसं काय आली, मग पाठ करा. आणि मग विद्यार्थ्यांना भीती वाटते, आणि स्पेशली ती भीती मग पुढच्या 12वीतल्या आणि 11वीतल्या P ब्लॉक S ब्लॉक टॉपिकपर्यंत जाते की P ब्लॉक एलिमेंट्स फार अवघड आहे. त्याचे कारण त्याच्यामधलं रेडॉक्स आणि त्यातली जी काही बेसिक केमिस्ट्री आहे ती न समजून घेता फक्त रिॲक्शन, याच्या 10 रिॲक्शन्स आहेत त्या पाठ करा, असं अभ्यास करायचा नसतो. ओके, आणि मग आता बघा, मगाशी थोडं सांगितलं त्यामुळं काही गोष्टी फास्ट घेतो. ओके, असं झालं हे बेसिक. मग आता HiO3 नेमकं काय करतो, तर HiO3 ॲक्च्युअली रिॲक्ट्स विथ HI, म्हणजे HIला HI फॉर्ममध्ये ठेवत नाही. म्हणजे काय करतो, तर ती रिॲक्शन बघा इथं मी सांगितलं थोडक्यात. आता मग मेमरी वापरायची ते कुठं म्हणलं, पण काहीच केमिस्ट्री आणि त्यातली लिंक आणि बेसिक किंवा त्या अर्थाने त्यातून तयार होणार एक लॉजिक ते न वापरता आपण जर
म्हणजे तसा अभ्यासच करायचा नसतो. तर HiO3 रिॲक्ट्स विथ HI आणि HI फॉर्ममध्ये राहत नाही म्हणजे काहीतरी वेगळ्या फॉर्ममध्ये जात असेल. आता मग आता जी मेमरी काही म्हणतो ती आपल्या लेवलला काही गोष्टी की जिकडे जिकडं हायड्रोजन ऑक्सिजन म्हणजे कुणाचे मध्ये पण रिॲक्शन असू दे आत्ताचं किंवा फ्युचरमधली 11वी 12वी मॅक्झिमम म्हणजे जवळजवळ 99.99% एखादंच रिॲक्शन 12वी एखाद्या टॉपिकमध्ये म्हणजे आपण आता 100% म्हणूया. हायड्रोजन ऑक्सिजन लेफ्ट साईडला दिसले एका किंवा 2 मॉलिक्युल्समध्ये ही पलीकडे वॉटर फिक्स आहे. ओके, हे असं वॉटर फिक्स आहे. आणि मग या रिॲक्शन पुढं पूर्ण रिॲक्शन बॅलन्स्ड जी पार्ट करतात त्याच्याऐवजी HiO3 रिॲक्ट्स विथ HI HiO3 रिॲक्ट्स विथ HI टू गिव्ह I2 and H2O. दॅट्स ऑल. एवढंच लक्षात ठेवा. हायड्रोजन ऑक्सिजन असतील तर H2O असतोच. ओके, तर HiO3 आयोडिक ॲसिड त्याचं स्ट्रक्चर वगैरे मग अशी बघितलं रिॲक्ट विथ HI टू गिव्ह I2 अँड H2O. आणि मग हा I2 तयार झाला याचा अर्थ परत तो आणखी पहिल्या रिॲक्शनप्रमाणे उरलेले बाजूला असलेले मिथेनबरोबर आयोडिनेशन होणारच. एवढं लिहिलं, एवढंच लक्षात ठेवायचं. HiO3 रिॲक्ट विथ HI टू गिव्ह I2. त्यामुळे रिॲक्शन फॉरवर्ड झाली. एवढं लक्षात, एवढी मेमरी वापरायला हरकत नाही. सगळी नेट रिॲक्शन बॅलन्स्ड कोइफिशियंटसह कंडिशनसह ॲरो असं अभ्यास करायचा नसतो केमिस्ट्रीचा. आता बघा, आता रेडॉक्सचा अभ्यास की HiO3मध्ये आयोडीन मगाशी दाखवलं होतं त्यामुळे इथे लिहितो बाजूला आयोडीन +5 चार्ज आहे आणि इथं आयोडीन HIमध्ये -1 आहे. रेडॉक्स हायड्रोजन +1 हायड्रोजन +1 ऑक्सिजन -2 ते लिहित नाही. आयोडीन +5 आहे, इथं आयोडीन -1 आहे आणि इथं आयोडीन 0 आहे. याचा अर्थ HiO3 रिॲक्ट विथ HI टू गिव्ह I2 अँड H2O. एवढंच लक्षात ठेवलं. H2O त्यातला कॉमनच सगळ्या रिॲक्शनसाठी लक्षात ठेवायला सांगितलं. म्हणजे आयोडिक ॲसिड अँड HI रिॲक्ट टू गिव्ह I2 एवढंच मेमरी वापरायची. मग आता केमिस्ट्री वापरायची त्यामध्ये. रेडॉक्स +5 वाला आयोडीन पण 0मध्ये गेला आहे आणि -1 वाला आयोडीन पण 0मध्ये गेला आहे. आता HiO3 मधला आयोडीन +5 वाला जेव्हा तो आयोडीनमध्ये गेला आहे म्हणजे 0मध्ये गेला आहे याचा अर्थ त्यांनी 5 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केलेले आहेत. आणि HIमधला -1 वाला आयोडीन इथं I2 म्हणजे इथून पण आयोडीन आले इथून पण आलेत ना ते. आणि I2 म्हणजे एलिमेंटल फॉर्म अनकंबाईंड फॉर्म म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर 0. कुणाला इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिलेले नाहीत, घेतलेले नाहीत. दिले असते तर पॉझिटिव्ह, घेतले तर निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर. आणि मग -1 वाला जो आयोडीन आहे तो 0मध्ये गेला आहे. तो 0मध्ये गेला असेल म्हणजे तो त्याचे I2 होतात म्हणजे केमिकली थिरिऑटिकली तो 0 फॉर्ममध्ये गेला आहे म्हणून तसं चार्ज लिहिलेत. याचा अर्थ -1 जर 0मध्ये जाणार असेल मग ते I + I2 होणार. ते ठीक आहे, ती सेकंडरी रिॲक्शन. याचा अर्थ इट हॅज टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स म्हणजे इथं यांनी एक्सेप्ट केले म्हणजे या साईडला नाही का, या साईडला 5 इलेक्ट्रॉन्स एका +5साठी म्हणजे एका HiO3 मॉलिक्युल म्हणजे एका HiO3मध्ये एक +5 वाला आयोडीन असतो. एक HiO3चा मॉलिक्युल म्हणजे त्याच्यामध्ये एक +5 वाला आयोडीन आहे म्हणजे ईच मॉलिक्युल म्हणजेच ईच आयोडीन त्या मॉलिक्युलमधला विल एक्सेप्ट 5 इलेक्ट्रॉन्स. आणि हा HIमधला -1 वाला आयोडीन 0मध्ये जातो आहे म्हणजे इट विल रिलीज 1 इलेक्ट्रॉन म्हणजे एक HI रिॲक्ट होणार. ओके, म्हणजे त्यातला एक -1 वाला आयोडीन रिॲक्ट झाला तर एक इलेक्ट्रॉन रिलीज करतो. आणि HiO3 मधला आयोडीन नाही का, हा +5 म्हणजे HiO3 मधला आयोडीन इकडे लिहितो. मग अशी लिहिलं होतं खरं म्हणजे HiO3 तर तो पण आयोडीनमध्ये I2मध्ये गेला आहे जाणार आहे. याचा अर्थ त्यातला +5 वाला आयोडीन 5 ईच विल एक्सेप्ट 5 इलेक्ट्रॉन्स आणि हा HIमधला म्हणजे -1 वाला आयोडीन ईच विल रिलीज 1 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ या रिॲक्शनप्रमाणे हा एक मॉलिक्यूल रिॲक्ट व्हायचा असेल याचा अर्थ या रिॲक्शनप्रमाणे. आता मग रेडॉक्स आपण स्टेप्स शिकलो. आता त्या स्टेप्स शिकल्यामुळं त्या स्टेप्स प्रत्यक्ष करायची गरज नाही. रेडॉक्स ऑक्सिडेशन नंबरचं कळालं की आता कसं पटकन करू शकतो बॅलन्सिंग. बघा की +5 वाला 0मध्ये गेला
तर 5 इलेक्ट्रॉन्स तो घेणार आणि -1वाला 0मध्ये जाणार असेल तर तो ईच -1 विल रिलीज 1 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ एका +5 वाल्यासाठी म्हणजे एका HiO3 साठी -1चे 0मध्ये जाणारे 5 पाहिजेत. म्हणजे मग 5 इलेक्ट्रॉन्स म्हणजेच 5 -1 वाले आयोडीन म्हणजेच 5 HI. अलग लक्षात. हे जेव्हा तिकडे जातील ओके आय मग ते 5 मोल्स असतात. मग ते आयचे I2 होणार हा सेकंडरी पार्ट आहे. आपण लिहिताना आय लिहितो आहे. तर त्यामुळं सगळं बॅलन्स करत नाही. त्यामुळं प्रत्येकाचा -1चा 0 म्हणजे 5 इलेक्ट्रॉन्स मिळणार. मुद्दा लक्षात आलं का की याचा अर्थ HiO3चा एक मॉलिक्युलला HIचे 5 मॉलिक्युल्स लागणार. म्हणजेच 1 मोलला 5 मोल्स मोलच्या भाषेत. इंटू n केलं की नाही का हे फिक्स झालं. तर तेव्हाच मग +5चा 0मध्ये झाला 5 इलेक्ट्रॉन घेणार आणि -1चा 0मध्ये 5 गेले तर 5 इलेक्ट्रॉन मिळाले. त्यामुळे टोटल गेन्ड इलेक्ट्रॉन्स आणि टोटल रिलीज्ड इलेक्ट्रॉन्स इक्वल अँड अपोजिट. त्यामुळं इलेक्ट्रॉनिकली रिॲक्शन बॅलन्स झाली आणि मग टोटल याचा अर्थ यातल्या एका HiO3 1 मोलची भाषा पहिला मॉलिक्युलच्या भाषेत बोलू कारण चालतं इथं. 1 मॉलिक्युल याचे 5 मॉलिक्युल्स लागतात म्हणजे 1 मोलला 5 मोल्स लागतात. तेव्हाच यातले एका +5चा 0मध्ये की जाण्यासाठी याचे -1चे 0मध्ये जाणारे 5 पाहिजेत आणि त्यामुळे टोटल हे असं 1ला 5 असं कोएफिशियंट इलेक्ट्रॉनिकली बॅलन्स होणार आणि टोटल आयोडीन 6 आहेत. हा +5चा 0मध्ये गेलेला आणि -1चे 0मध्ये याचा अर्थ 6 ॲटम्स ऑफ आयोडीन म्हणजे 3 मॉलिक्युल्स. आता टोटल मग एलिमेंटली करायचं 5 आणि 1 म्हणजे 6 हायड्रोजन आहेत. त्याचा अर्थ 3H2 आणि ऑक्सिजन 3 आहे. तर झालं बॅलन्स रिॲक्शन. दॅट्स ऑल. याचा अर्थ HiO3 इमिजिएटली रिॲक्ट्स विथ HI पण तो 1 मोलला 5 मोल लागतो. पण तो 5 मोल लागतो मग ओव्हरऑल नेट रिॲक्शनला यायचं असेल तर मग हे 5 मोल्स येतात कुठून वरच्या रिॲक्शनमधून. मग ही रिॲक्शन बॅलन्स्ड आहे. मग याला 5ने मल्टिप्लाय केलं ओव्हरऑल रिॲक्शनला 5ने मल्टिप्लाय केलं म्हणजे सगळीकडे 5. दॅट्स ऑल. कॉमन एका रिॲक्शनला कॉमन समजा कशाने म्हणजे इथं 5ची गरज 5ने मल्टिप्लाय केलं तर रिॲक्शन काही चेंज नाही केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि मग हे 5HI इमिजिएटली रिॲक्ट्स विथ 1 मॉलिक्युल म्हणजेच 5 मोल्स ऑफ HI इमिजिएटली रिॲक्ट विथ 1 मोल ऑफ HiO3 I2 मिळाले. आता हे I2 पुन्हा पहिली रिॲक्शन सुरू झाली. म्हणजेच महत्त्वाचा मुद्दा काय की इथं जो HI पहिल्या रिॲक्शनमध्ये तयार झाला आणि हा जर वापरला नसता तर इट वूड हॅव बीन रिव्हर्सिबल बिकॉज ऑफ HiO3 हे असं झालं. आणि मग नेट रिॲक्शन नेट रिॲक्शन घ्यायची होती म्हणूनच असं परत जाऊन बॅलन्स केलं. कारण या रिॲक्शनला जर 5 मोल्स ऑफ HI लागतात तर इथून मिळतात तर ते 5साठी बॅलन्स केलं. आता नेट रिॲक्शन घ्या म्हणजे रिॲक्टंट सगळे एकत्र कारण ती ही रिॲक्शन झाली की त्याच्यामध्ये हा टाकलेलंच आहे. इमिजिएटली ही रिॲक्शन होणार आहे. शिकताना आपण सेपरेट शिकतो. आता रिॲक्टंट सगळे ॲड करायचे प्रोडक्ट्स ॲड करायचे कॉमन असतील तेवढे कट होतील ओके किंवा एका साईडला असतील ते ॲड होतील. त्या सगळ्या गोष्टीप्रमाणे हे सगळं एकत्र लिहायचं झालं की इकडं प्रोडक्ट साईडला 5 मोल्स ऑफ HI आहेत आणि इकडे रिॲक्शनला 5 मोल्स ऑफ HI आहेत म्हणजे कॅन्सल होतात. म्हणजेच काय ते तयार झाल्या रिॲक्ट होतात. कॅन्सल होतात म्हणजे काय त्यांना काय काढून फेकून दिलं का आपण. रिॲक्शनमध्ये 5 मोल्स ऑफ I2 रिॲक्ट झालेत आणि इथं सेकंड रिॲक्शनमध्ये इमिजिएटली तिथंच होणार आहे. ती शिकताना सेपरेटली शिकलो आपण. 3 मोल्स तयार झाले म्हणजे अल्टिमेटली 2 मोल्स वापरले म्हणजे 3 कॅन्सल झाले थोडक्यात. मग 2 शिल्लक राहिले लेफ्ट साईडला. समजलं का इथं. हा सगळा विचार केला आणि मी आता डायरेक्ट लिहितो. काय झालं बघा 5CH4 प्लस 3 मोल्स कट झाले म्हणजे 2 मोल्स ऑफ I2 प्लस HiO3 गिव्ज हे I2 यातले 3 कट झालेत नाही का. HI इकडं तयार झाल्या इमिजिएटली इकडं रिॲक्ट झालेत म्हणजे केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू नेट रिॲक्शनमध्ये ते नाहीच आहेत ते पण कट झाले. 5 मोल्स ऑफ आयोडोमिथेन मिथाइल आयोडाईड प्लस 3H2 दॅट्स ऑल. आता काय होतं 11thला अशी रिॲक्शन डायरेक्ट पाठ करतात आणि मग अशा प्रकारे सवय लागली तर मग जे काही केमिस्ट्री इनऑर्गॅनिकचे काही टॉपिक्स 11वीतले आणि 12वीतला P ब्लॉक D ब्लॉक
तिथं पण तशीच सवय लागते, त्यामुळे अवघड जातात ते. आणि एकदा अशा प्रकारची सवय लागली, काही रिॲक्शन्स बघितल्या, आता सुरुवात तर आहे आपली, की इंटरेस्ट यायला लागतो, पुन्हा पुन्हा करायला लागतं. पण लक्षात येतं की अरे पुन्हा पुन्हा केल्यानंतर मला येणार आहे, हे मला समजलेलं आहे, मी केलेलं आहे. मग प्रेशर येत नाही, टेन्शन येत नाही, असा मुद्दा येतो. तुम्हाला असंच करावं लागेल. आणि त्यातून तुमच्या कपॅसिटीज ऑफ ब्रेन पण डेव्हलप होतात. तुम्ही भले अशा फील्डमध्ये फ्युचरमध्ये गेलात की जिथं केमिस्ट्री फार कमी लागतं, पण हे जे या पद्धतीने केलेला प्रयत्न, त्याच्यामुळं आपली जी काही कपॅसिटी डेव्हलप झालेली असते ती उपयोगाला येते. येस, आणि अभ्यास असाच करायचा असतो. ठीक आहे, हे जसं आलं तसं मग दुसरे आपण रिॲक्शन्स बॅलन्स करून दाखवतो आणि सांगतो की ही जी चर्चा आहे ही ॲक्च्युली 12thला उपयोगाची आहे, तसं म्हणजे सिलेबसप्रमाणे. पण आपण रेडॉक्स झालेलं आहे आणि मग तुम्ही डायरेक्ट हेच पाठ करणार का मग 11वी पुरतं, 12वीला डिटेल शिकणार काय आहे, 12वीला रिपीट करू ना, रिव्हिजन फास्ट. तर हे असं सांगायचं हेतू की तुम्ही रिलॅक्स माइंडने शिका. लिहिताना तुम्हाला लिहायचं आहे, प्रिपरेशन ऑफ अल्काइल आयोडाईडमध्ये हे रिपीट होणार आहे, त्यामुळं रिलॅक्स माइंडने शिका. आणि तेव्हा रिपीट होईल तेव्हा जास्त कमांड येईल. आत्ता त्याचं बेस तरी तयार होईल, इंटरेस्ट तरी येईल आणि अशी सवय लागेल इतर रिॲक्शन्समध्ये अशा प्रकारे वापर करायची. मी सांगणारच, उरलेले पण एक्झाम्पल्स आता कवर करूया. येस, बघा मग अल्केन प्लस आयोडीन, आयोडिनेशन ऑफ अल्केन्स, अल्काइल आयोडाईड प्लस HI, ॲरोवरती जर HGO किंवा HiO3 किंवा HNO3 लिहिलं तर फॉरवर्ड रिॲक्शन रिव्हर्सिबल होत नाही. म्हणजेच तो ॲरोवरती जो कोण लिहिलेला असतो, जसं प्रिव्हियस पॉईंटमध्ये आयोडिक ॲसिड आणि HI ते रिॲक्ट होतात, तसं हे रिॲक्ट होतात. ते थोडक्यात दाखवतो आहे मी. आणि मग ते समजणं पण, आणि मग त्याचा कसा बॅलन्सिंगला उपयोग होतो. आणि डोळे दाखवून न समजून घेता पाठ करण्याचं रिॲक्शन ते चुकीचं आहे. तर ते आतापासून सवय लावून घ्या. स्कूलमध्ये ठीक आहे आपण लहान असतो, जसं मग अशी मी सांगितलं होतं HNO3 यूज NO कंडिशन्सवरती अवलंबून आहे, ते पण लागू आहे. पण या लेवलला जरा सोपं सांगूया असं वाटलं. म्हणजेच +5वाला नायट्रोजन, आता हे पटकन कळलं पाहिजे बरं का, हे +5 मी काय म्हणतो आहे, रेडॉक्स प्रिव्हियसली एक टॉपिक झालेला आहे, लेसन म्हणूया आपण. इथं +2 आहे, ओके. म्हणजे +5चा +2 होताना इट विल ॲक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स. मग कोणतं देणार, ऑक्सिजन देणार. -2चा 0, आणि मग तो ऑक्सिजन कोणावर तर रिॲक्ट होणार, म्हणजे HI बरोबर. त्याचं हे समजून घ्या नाही का. हे साईडला आहे, मी पाहिजे पुन्हा लिहितो. नसेंट ऑक्सिजन NO तयार होणार, म्हणजेच +5चा +2 म्हणजे इलेक्ट्रॉन घेणार, तसं -2चा 0 हे परत लिहितो, म्हणजे प्लस नसेंट ऑक्सिजन 0 म्हणजे त्याने रिलीज केलं आहे. मग ते बॅलन्स करता येईल. मी आता ते सगळं करत नाही, रेडॉक्समध्ये झालं आहे हे, आणि तुम्ही पण होमवर्क करा, ओके. आणि मग हा नसेंट ऑक्सिजन HI बरोबर रिॲक्ट होईल, ओके. आणि त्याचा H2O + I2 म्हणजे नसेंट ऑक्सिजन व्हेरी रिॲक्टिव्ह. म्हणजे 0वाला नसेंट ऑक्सिजन परत -2मध्ये गेला आणि -1वाला आयोडीन 0मध्ये गेला. अशा पद्धतीने परत अल्टिमेटली काय आपला एम काय आहे, HI फॉर्ममध्ये राहिला नाही पाहिजे, कारण अदरवाईज इट इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. तर हा सिक्वेन्स समजला की मग आपण इथे डायरेक्टली येतो. इथं ॲक्च्युली डायल्यूट कॉन्सन्ट्रेटेड त्याच्यावरती फरक पडतो NO. तर HNO3 ऑल्सो गेट्स कन्व्हर्टेड इन टू NO2. आता NO2 म्हटलं की नायट्रोजन +4, -2चे ऑक्सिजन 2 आहेत म्हटल्यानंतर रेडॉक्स टॉपिक. म्हणजे मग एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केला, +5चा +4 म्हणजे एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केला, ओके. याचा अर्थ त्यांनी एक्सेप्ट केलेला आहे, याचा अर्थ +5वाला नायट्रोजन +4मध्ये गेला आहे, म्हणजेच -2वाला ऑक्सिजन 0मध्ये गेलेला आहे, असं ते. ओके. आणि मग इथं असं थोडंसं किचकट विचार न करता आपण या आपल्या 11वी पुरतं सुरुवात असंही विचार, आता म्हणजे नेट रिॲक्शन ॲक्च्युलीचा विचार डायरेक्ट की +5चा +4 जातो आणि HI मधला -1वाला आयोडीन 0मध्ये जातो, म्हणजे त्याचा पुढं I2 होईल. झालं, याने इलेक्ट्रॉन दिले, याने घेतले,
आणि ही रिॲक्शन त्यांच्यामध्ये झाली. कुणामध्ये झाली? HI आणि HNO3 मध्ये. आणि त्यामुळे अल्टिमेटली झालं काय, तर HI फॉर्ममध्ये न राहता वेगळ्या फॉर्ममध्ये गेला. ओके, म्हणजे I2 हे लक्षात आलं आपल्याला. त्यामध्ये नेसंट ऑक्सिजन आहे समजा, त्याचा विचार न करता तू पुढं काय करणार आहे, इट विल रिॲक्ट विथ HI. म्हणजेच आपण डायरेक्ट जरी विचार केला की +5चा +4 आणि त्याच वेळेला हा -1चा 0, +5 वाल्यांनी घेतले नायट्रिक ॲसिडमधल्या नायट्रोजननी, HI मधल्या -1 वाला आयोडीन त्यांनी दिले रेडॉक्स, हे थ्रू नेसंट ऑक्सिजन आहे. ओके, मग मला एवढं कळल्यानंतर मग आम्ही काय करू शकतो की इथं मग हायड्रोजन ऑक्सिजन दिसलं की H2O हे आपल्याला सांगितलेलंच आहे मग अशी. मग +5 वाला नायट्रोजन आणि हा -1 वाला हा I2 मध्ये जातो. -1 वाला I2 मध्ये म्हणजे 0 मध्ये गेला ऑक्सिडेशन नंबर, याचा अर्थ कोणाच तरी डिक्रीज व्हायला पाहिजे, याचं इन्क्रीज झालं आहे. तर +5 वाला कंडिशन्स थोडा डायल्यूट असतील तर +4 कॉन्सन्ट्रेटेड. आपण याला प्रेफरन्सनी जाऊया सध्या, 12वीमध्ये दोन्ही बघू. माझा हेतू असं आहे की अशा पद्धतीने विचार करायची सवय रेडॉक्स झालेला असल्यामुळं, आपल्या टॉपिक रेडॉक्स झालेला असल्यामुळं अशी सवय आत्तापासून लागू दे. नाही तर फक्त 11वीची एक्झाम म्हणून तर यालाच तर म्हणतात की नीट CETचा अभ्यास म्हणजे काय, तर आहे त्याच्यातले बारकावे बघणे, बेसिक्समध्ये जाणे आणि मग तेच मिक्स होऊन परत आणखी चांगले क्वेश्चन्स, मग प्रॅक्टिस आपणच करणार. नाही तर फक्त 11वीपुरतंच मग समजा हे डायरेक्ट लिहिलं तर 11वीला 1 मार्क मिळून जातोच की 11वीला भरपूर मार्क पडले कॉलेज लेवलला बोर्ड, त्यासाठी करत नाही आपण, ते पडतीलच. हे असं झालं. आता ते बॅलन्सिंगचा भाग आहे. आता मला वाटतं मगाशी मी वेळ लावून सांगितल्यानंतर आता तुम्ही बॅलन्सिंग करा. आयोडीन तिकडं तुम्ही रेडॉक्सच्या अँगलने पहिला बॅलन्सिंग करायला पाहिजे, कारण हा +5चा +4 आणि हा -1चा 0 मध्ये गेलेला आहे. म्हणजे मग तो हा जर 1 गेला असेल तर याचा पण 1च जाणार, म्हणजे मग हाफ मोल ऑफ I2 होणार, हाफ मोल ऑफ I2 होणार. आणि प्लस H2O 2 हायड्रोजन आहेत नाही का, 1 ऑक्सिजन आहे. बॅलन्स झालाच ॲक्च्युली इथं. एलिमेंटली पण बॅलन्स झालेला आहे आणि फक्त इकडं हाफ मोल लिहायला पाहिजे. आता फ्रॅक्शन मोल आहेत ते काय मोलॅक्युलर अर्थ नसतो. म्हणजे एलिमेंटल आयोडीन आहे म्हणजे त्याच्यापासून मग 2ने मल्टिप्लाय करा सगळ्या रिॲक्शनला. माझा मुद्दा लक्षात आला का. आणि मग म्हणून लिहिताना ती डायरेक्ट लिहितात. ही कमी वापरतात रिॲक्शन इव्हन 12थमध्ये पण. त्यामुळे आता फक्त रेडॉक्सच्या अँगलनी मी काय सांगितलं ते बघा. आता तुम्हाला होमवर्क देऊन ठेवलं, नेट रिॲक्शन करायचं, बॅलन्स करायचं. आधीची रिॲक्शन आणि याच्यानंतरची फार वापरतात, ही कमी वापरतात पारायचं. आणि त्यावेळेला ही परत हेच सांगणार, तुम्ही तोपर्यंत अभ्यास करून ठेवला असेल, बॅलन्सिंगचा पार्ट जरा फास्ट कवर करणार. आता तुम्ही करा. मग अशी एक्झाम्पल. आणि इकडं कंडिशन्स डायल्यूट असल्यामुळं याला प्रेफरन्स देऊया, याला नको. म्हणजे बोथ पॉसिबिलिटीज आर देअर स्टील. ओके. परत मग आपण एक बघितलं होतं, इवन HGO वी कॅन यूज. मग तो HGOची रिॲक्शन म्हणजे पहिली मिथेन प्लस I2 in presence of HGO gives methyl iodide plus HI. हे तर माहिती आहे. हे हा नसता तर रिव्हर्सिबल झाले असते. ज्या अर्थी इन प्रेझन्स ऑफ HGO मर्क्युरिक ऑक्साईड इट इज नॉट रिव्हर्सिबल, म्हणजेच इट इमिजिएटली रिॲक्ट्स विथ HGO प्लस HI. जसं पूर्ण बॅलन्स्ड काही न विचार करता त्यातला ऑक्सिडेशन नंबर वगैरे आणखी काही इतर पार्ट करतात, ते तसं न करता मिनिमम. आता एवढंच सांगतो की HGO अँड HI गेट्स कन्वर्टेड इंटू समथिंग एल्स, म्हणजेच तर रिव्हर्सिबल झाले असते. नाही तर फक्त इथं लक्षात काय ठेवायचं, जसं मी पहिल्या रिॲक्शनमध्ये सांगितलं होतं, इथं पण थोडं सांगितलं होतं. इथं म्हणजे याचा अर्थ याचा अभ्यास नसेल, मग आता सोयीसाठी आता 12वीमध्ये बघायचं, आता 11वीत थोडं कन्फ्युजन टाळण्यासाठी फक्त एवढ्यावर फोकस करा. तर ते करता येत नाही. आणि मग 11वीत एवढं रेडॉक्स आणि या पद्धतीचा विचार नसतो, त्यामुळं काही रिॲक्शन्स 11वीत मग कशा शिकवायच्या त्या पण फक्त बॅलन्सीवरून शिकवण्या इतपत आहेत सोप्या रिॲक्शन्स. तसाही माझा एक सेपरेट म्हणून मुद्दाम मी 2-3 तासाचं तसा एक कोर्स आहे माझा यूट्यूबवर आहे, फुकट आहे 10th साठी. पण ठीक आहे, 10thमध्ये आपण लहान असतो, सोडून देऊ विषय. इथं काय लक्षात ठेवायचं, HGO मर्क्युरिक ऑक्साईड अँड HI
ज्या अर्थी इन प्रेझन्स ऑफ HGO ही रिॲक्शन रिव्हर्सिबल होत नाही, याचा अर्थ HIचं काहीतरी वेगळा प्रोडक्ट होणार. फक्त इथे एकच लक्षात ठेवायचं की नो चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. आधीच्या दोन्ही केसेसमध्ये एस्पेशली पहिली आणि ही तिसरी 12वीच्या आणि MCQच्या हिशोबाने जास्त वापरते, ही कमी वापरते. NCERT बुकमध्ये आहे त्यामुळे ही करायचीच आहे. बरोबर पाया तयार करून दिला आहे. आणि HiO3चं एक्सप्लेनेशन आणि हे आत्ताचं गरजेपुरतं एक्सप्लेनेशन वरून कंप्लीट करा बॅलन्सिंग. आता ही तिसरी बघा. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, HGO रिॲक्ट इमिजिएटली विथ HI. याचा अर्थ दुसरे प्रोडक्ट्स होतात. नो चेंज ऑक्सिडेशन नंबर जे आहेत तेच राहतात, असे प्रोडक्ट होतात. इथे एवढंच लक्षात ठेवायचं. परत हायड्रोजन ऑक्सिजन दिसतात म्हणजे H2O आलेच. आणि मग Hg+2 आहे, ऑक्सिजन -2 आहे, हायड्रोजन +1 आहे, आयोडीन -1 आहे. मग त्यांचे प्रोडक्ट होऊन शेवटी तर काय होणार आहेत. आता +2वाला आणि +1वाला यांचं काय प्रोडक्ट होईल का. ऑक्सिडेशन नंबर तर चेंज होणार नाही आहेत. -1वाला आयोडीन आणि -2वाला ऑक्सिजन यांचं काय प्रोडक्ट होईल का. किती साधं लॉजिक आहे. याचा अर्थच इथं Hg+2वाला आणि -1वाला आयोडीन रिॲक्ट तर होतात दोघं आणि ऑक्सिडेशन नंबर चेंज होत नाहीत. याचा अर्थ +2वाला Hg आयोडीन बरोबर, मग Hg+2 आणि आयोडीन -1 याचा अर्थ HgI2, कारण +2 आणि -1 बॅलन्स व्हायला पाहिजे. आणि हा -2वाला ऑक्सिजन हायड्रोजन +1 याचा अर्थ ते H2O. कळलं का. याचा अर्थ मग एलिमेंटली कळतं आपल्याला, आयोडीन 2 लागतात, हायड्रोजन 2 लागतात, म्हणजे ट्वाईस HI. दॅट्स ऑल. म्हणजे मग HGO 1 मोल रिॲक्ट विथ 2 मोल्स. मग हे 2 मोल्स येतात कुठं नेट रिॲक्शन घेण्यासाठी, तर वरच्या रिॲक्शनमधून. म्हणून पूर्ण ही रिॲक्शन तर लिहिलेली आहे, मग पूर्ण रिॲक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं, कंप्लीट एंटायर रिॲक्शन. आणि इथं HI तयार झाले, इमिजिएटली इथं रिॲक्ट झाले या पद्धतीने. आता नेट रिॲक्शन घ्यायची. मग आता HI द मोमेंट इट इज प्रोड्यूस्ड दे आर रिॲक्टेड, दे गेट कन्झ्युम्ड विथ HGO. मग ते कट झाले, रिॲक्टंट्स प्रोडक्ट्स कॉमन कट होतं. आणि मग उरलेलं सगळं नेट रिॲक्शन ट्वाईस अल्केन मिथेन घेतला, इथेन असेल आणि कोण असेल ट्वाईस I2 प्लस HGO गिव्स ट्वाईस CH3I प्लस HgI2. आता कळलं तुम्हाला, प्लस H2O. दॅट्स ऑल. आता हे असं करायचं नसतं बरं का, सिम्बॉल वगैरे व्यवस्थित लिहायचं असतात. H2O असं ठीक आहे, एक्सप्लेन करताना गडबडीत असं होत असतं. नॉमेनक्लेचर मिथेन, महत्त्वाचे प्रोडक्ट्स आणि रिॲक्टंटचे नॉमेनक्लेचर लिहायचे असतात. मिथेन, आयोडोमिथेन किंवा कॉमन नेम मिथाईल आयोडाईड. दॅट्स ऑल. असं आता ही रिॲक्शन डायरेक्ट असते पुस्तकात. आणि ते विद्यार्थ्याला जर रेडॉक्स आणि हे जे आत्ता मी सांगितलं ते सोपंच आहे, पण ते त्या पद्धतीने त्याला चर्चेतच आलं नसेल. एकदा त्याला तशी दिशा मिळाली की तो मग टीचरनी मग पुढं त्या टाईपची आली रिॲक्शन. जसं मी इथं मुद्दाम थोडं काहीतरी शिल्लक ठेवलं. आधीची चर्चा त्याचा वापर तुम्ही पण करा जरा म्हणून. आणि 12थमध्ये रिपीट होणार आहे म्हणून. आता 12थमध्ये हे काही यात काय वेगळं सांगणारच नाही आहे. 11थमध्ये झालं आहे म्हणून फास्ट घेणार असं आहे. तर केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्केन्समध्ये आपण क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन असं बघितलं. आयोडिनेशन किती इंटरेस्टिंग आहे बघा. आणि मग तुम्ही लिहिताना 11th एक्झामला डायरेक्ट असं लिहिलं तिन्ही केसेसमध्ये, माझं ऑब्जेक्शन आहे. समजून घेऊन एकदा लिहिलं की नंतर ते एवढं समजलं की तुम्हाला लक्षात राहिलं आणि मनातल्या मनात विचार झाला किंवा थोडं रफवर्क झालं आणि 1 मार्काला 11वीला डायरेक्ट असं लिहिलं. आय हॅव नो ऑब्जेक्शन. अभ्यास तसा करायचा नसतो.